गडिंग्लज युनायटेडतर्फे 68 फुटबॉलपटूंचा क्रीडा साहित्य देऊन सत्कार। सांघिक खेळाची ताकद वैयक्तिक क्षमतेपेक्षा श्रेष्ठ असल्याचं नामदार हसन मुश्रीफ यांचं प्रतिपादन। स्थानिक फुटबॉलपटूंना प्रोत्साहन आणि अत्याधुनिक प्रशिक्षणासाठी सहकार्याची ग्वाही। फुटबॉलमध्ये वैयक्तिक कौशल्यापेक्षा सांघिक खेळाचे महत्त्व अधिक असून संघभावना आणि टीमवर्कच्या बळावरच मोठे यश मिळते, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांनी केले। गडिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशनच्या वतीने पालिकेच्या शाहू सभागृहात आयोजित यशस्वी फुटबॉलपटूंच्या गौरव समारंभात ते बोलत होते। प्रारंभी गडिंग्लज युनायटेडचे सचिव दीपक कुप्पण्णावर यांनी स्वागत करून संस्थेच्या गत हंगामातील कामगिरीचा आढावा घेतला। अध्यक्ष सुरेश कोळकी यांनी गेल्या 25 वर्षात संस्थेने फुटबॉलच्या विकासासाठी केलेल्या उपक्रमांची माहिती देत अत्याधुनिक प्रशिक्षण केंद्रासाठी इमारतीची आवश्यकता व्यक्त केली। यावेळी तामिळनाडू, मिरज, बेळगाव आणि सांगली येथील स्पर्धांमध्ये यश मिळवणाऱ्या 68 फुटबॉलपटूंचा क्रीडा साहित्य देऊन गौरव करण्यात आला। मार्गदर्शन करताना नामदार हसन मुश्रीफ म्हणाले, गडिंग्लजची फुटबॉल परंपरा राज्यभर वेगळी ओळख निर्माण करणारी आहे। लहान वयापासूनच विद्यार्थ्यांमध्ये फुटबॉलची आवड निर्माण होत असल्याने या खेळाचे भविष्य उज्ज्वल आहे। खेळाडूंच्या प्रगतीसाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यात येईल। गोकुळच्या संचालिका अंजना रेडेकर यांनी केदारी रेडेकर फाउंडेशनच्या सहकार्यामुळे गडिंग्लजमध्ये फुटबॉलची भक्कम चळवळ उभी राहिल्याचे सांगितले। प्रभारी नगराध्यक्ष महेश सलवादे यांनी नगराध्यक्ष चषक स्पर्धेच्या माध्यमातून फुटबॉलला प्रोत्साहन दिले जाईल अशी ग्वाही दिली। यावेळी बंगळूर येथील किक स्टार्ट एफसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी शर्वणनाथ धर्मन यांनी गडिंग्लजच्या प्रतिभावान फुटबॉलपटूंचे कौतुक करत स्थानिक खेळाडूंना करारबद्ध करण्यास आपला क्लब उत्सुक असल्याचे सांगितले। त्यांनी गडिंग्लजचा खेळाडू अभिषेक पवार यांच्या उल्लेखनीय कामगिरीचे विशेष कौतुक केले। कार्यक्रमात जगदीश पटणशेट्टी, अरविंद बारदेसकर, महादेव पाटील, मतीन इनामदार, NB अरळी यांच्यासह पालक, माजी खेळाडू आणि फुटबॉल प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते। सूत्रसंचालन ललित शिंदे यांनी केले तर सतीश पाटील यांनी आभार मानले। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।